तर थंबनेल बघून थोडीशी आयडिया तुम्हाला लागलीच असेल की कशाबद्दल डिस्कशन होणार आहे मित्रांनो. तर 80,000चे खरंच 1 करोड होऊ शकतात आणि ते पण ट्रेडिंग मधून. मी तुम्हाला एक रिअल फॅक्ट सांगतो. मला पण नाही वाटत की असं पॉसिबल होऊ शकतं. एवढे इझिली बाबा 80,000चे 1 करोड होऊ शकतात. खूप मोठी गोष्ट आहे. ऑब्व्हियसली कारण की 80,000 जी आहे ती खूप छोटी अमाउंट आहे आणि 1 करोड जी आहे ती खूप मोठी अमाउंट आहे. तरी पण तुमच्या माहितीसाठी मित्रांनो आपण एक चॅलेंज असंच घेतलं होतं, ज्याच्यामध्ये आपण 80,000ला 1 करोडमध्ये ट्रान्सफर करणार होतो. तो हे चॅलेंज जे होतं ते आपण ऑलमोस्ट जानेवारीच्या आसपास घेतलं होतं, ज्याच्या रील्स पण तुम्ही बघितले असतील. पण काय झालं की अशी काही गोष्ट झाली की आपलं इन्स्टा पेज डाऊन झालं. त्याच्यामुळे तुम्हाला त्या रील्स मी परत रिअपलोड करतोय. तुमच्या माहितीसाठी तुम्हाला माहिती असावं म्हणून ओके. तर मित्रांनो असं चॅलेंज आपण घेतलं ज्याच्यामध्ये हे इम्पॉसिबल गोष्टी वाटतात की 80,000ला 1 करोड कसं करू शकतो. तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे ना तो खूप स्पेशल आहे. फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला पैशांबद्दल डिस्कस नाही करायचं. बाकीच्या गोष्टी तुम्हाला खूप जास्त शिकायला भेटणार आहे, मी तुम्हाला प्रॉमिस करतो. ह्याच्यामध्ये एवढं लर्निंग आहे ना की तुम्हाला कुठेही म्हणजे इझिली बघायला भेटणार नाही. अशा गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहेत, शिकायला भेटणार आहेत. सो काय करायचं तुमचं काम हे आहे की व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघून होईल ना लास्टला तुम्हाला हे टाइप करायचे कमेंटमध्ये, हे लिहायचंय तुम्हाला की तुम्ही ह्या व्हिडिओमधून नक्की काय शिकलात, काय शिकण्यासारखं होतं या व्हिडिओमध्ये, हे तुम्हाला या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे. ओके. सो मित्रांनो मी तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करतो पहिला की स्टार्टिंगला हे आहे की आपण 80,000चं 1 करोडचं ट्रेडिंग चॅलेंज घेतलं. जानेवारीच्या आसपास हे ट्रेडिंग चॅलेंज घेतलं होतं. डेल्टा एक्सचेंजच्या अकाउंटवरती आपण हे ट्रेडिंग चॅलेंज घेतलं होतं. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट हे मित्रांनो की ज्या टायमिंगला आपण हे चॅलेंज घेतलं होतं ना, मला पण असं वाटायचं की हे कसं काय पॉसिबल आहे, कारण की 80,000चे आपल्याला 1 करोड करायचे आहेत. तर ह्याच्यामध्ये काही गोष्टी होत्या ज्या इम्पॉर्टंट आहेत, त्या समजून घेणं, जाणून घेणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. माझ्याकडे फंड बऱ्यापैकी मोठा आहे. तर त्यातलं एक छोटीशी अमाउंट मी ट्राय केली की ह्याच्यावरती आपण एक म्हणतात ना की चॅलेंज घेऊया, स्वतःला पुश करण्याचा प्रयत्न करूया, अग्रेसिव्ह जाण्याचा प्रयत्न करूया. कारण की का? बिकॉज जर तुम्ही बघितलत ना, तर माझा जो रिटर्न असतात ना, इंडियन मार्केटमध्ये मी ट्रेड करतो. आता ऑलमोस्ट मला पुढच्या वर्षी 10 वर्ष होतील. तर ह्या एवढ्या वर्षांमध्ये मी जो आरओआय जनरेट केलाय तो 30 टू 45% आसपास, म्हणजे 30 ते 45% आसपास मी अॅन्युअली रिटर्न्स बनवतो. म्हणजे वर्षाचे रिटर्न जे म्हणतात ते 30 ते 40% बनतात. मग इकडे असं काय होणार होतं की 80,000 डायरेक्ट 1 करोड आपण करणार होतो. तर सिंपल गोष्ट मित्रांनो इथं ही आहे, ह्याच्यामध्ये आपण अग्रेसिव्ह ट्राय करणार होतो. अग्रेसिव्ह खूप जास्ती. जर गेले तर पूर्ण 80,000 गेले तरी चालतील आपल्याला. कारण की एवढा फरक पडणार नाही, कारण की कॅपिटल आपल्याकडे सिक्युर्ड आहे. मोठं कॅपिटल दुसरं आहे. आता ह्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे ते तुम्हाला आधीच सांगतो, कारण की तुम्हाला मी म्हटलं ना की लर्निंग खूप जास्त आहे या व्हिडिओमध्ये. तर ते लर्निंग मी तुम्हाला सांगतोय. लर्निंग हे मित्रांनो की ज्या टायमिंगला आपण चॅलेंज घेतलं ना, ते एका स्ट्रॅटेजीच्या बेसिसवरती घेतलं. एक स्ट्रॅटेजी होती आपली जबरदस्त. ती चांगली रिटर्न्स देत होती. तर ती रिटर्न्स चांगली देत होती म्हणून मी हे चॅलेंज घेतलं, म्हणजे त्याच्या विश्वासावरती त्या स्ट्रॅटेजीच्या. पण तुम्हाला गंमत सांगतो, पुढच्या 2 महिन्यानंतर ती स्ट्रॅटेजी काम करायची बंद झाली आणि लिटरली आता 6-7 महिने झाले ती स्ट्रॅटेजी काम करत नाही. आता ही रिअॅलिटी आहे मित्रांनो. म्हणजे सुरुवातीला ज्या गोष्टीच्या भरवशावरती आपण हे चॅलेंज घेतलं, तर ते पूर्ण व्हायला जे आपल्याला ज्याचा सपोर्ट पाहिजे होता, ज्या स्ट्रॅटेजीचा सपोर्ट पाहिजे होता, ती स्ट्रॅटेजीच काम करायची बंद झाली. एवढा मोठा प्रॉब्लेम झाला. आता ह्याच्या पुढे झालं काय? आता चॅलेंज तर घेतलंय, माघार तर घेऊ शकत नाही ऑब्व्हियसली. तर ते चॅलेंज अजून सुद्धा चालू आहे. फक्त आता वेगळ्या सेटअपवरती चालू आहे. त्याचा पी तुम्हाला पूर्ण बघायला भेटेल. सो लर्निंग पण तुम्हाला ह्याच्यामध्ये खूप जास्त बघायला भेटेल. खूप जास्त गोष्टी शिकायला भेटतील. तर मित्रांनो इम्पॉर्टंट गोष्ट हीच तुम्हाला मला सांगायची की हे जे चॅलेंज आहे ना, ते म्हणतात ना माझे एक छोट्या अमाउंट वरती आहे आणि अग्रेसिव्ह ट्रेडिंग आहे. तर तुम्ही कधी हे ट्राय नका करू, कारण की हे खूप जास्ती रिस्की आहे. सो चला मग आता डायरेक्टली आपण आता स्क्रीनवरती जाऊया, कॉम्प्युटर स्क्रीनवरती, आणि मी तुम्हाला पी दाखवतो. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी काय त्या तुम्हाला तिकडेच आता बघायला भेटतील. ओके. सो चला. सो मित्रांनो आपण हे अकाउंट लॉग इन करून घेतलंय डेल्टाचं. सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगेन की रील मी आता अपलोड केली इन्स्टाला, ती चेकआउट करा, कारण की हाच आयडी त्याच्यामध्ये मेन्शन आहे. या आयडी मध्ये आपण 80,000 रुपये टाकले होते. 80,000चे आपल्याला 1 करोड करायचे होते ना, जेव्हा मी रील बनवली होती, तर रीलमध्ये हा आयडी मेन्शन होता की ह्याच आयडी मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. कुठल्या प्रकारची तुमची फसवणूक करणार नाहीये. ओके. त्याच्यानंतर पण काही गोष्टी घडल्यात त्या पण मी तुम्हाला सांगतो. सो सगळ्यात सुरुवातीला आपण काय करूया, याच्यामध्ये पीएनएल अॅनालिटिक्स वरती जाऊया आणि जानेवारी नंतरच्या गोष्टी चेक करूया. ओके. सो जानेवारीला जाऊया. मला डेट ऍक्च्युली माहित नाही, पण मी 1 जानेवारी कन्सिडर करतो. 1 जानेवारी 2026. 1 जानेवारीपासून ते 3 महिन्याचा रिपोर्ट निघतो इथे. 1 जानेवारी, 1 फेब्रुवारी आणि मार्च. 30 मार्च पर्यंत जाऊया. 30 मार्च पर्यंत आलो तर या ठिकाणी आपलं जे अकाउंट आहे ते ऑलमोस्ट 1 लाखांनी ग्रो झालेलं आहे. ओके. आणि फीज जी गेलेली आहे ती 50,000 गेली, म्हणजे 50,000 अकाउंट ग्रो झालेलं आहे. ओके. आता इथे पुढे जाऊया. आता मी तुम्हाला दुसरी गोष्ट हे सांगेन इम्पॉर्टंट, की हे जे अकाउंट आहे, हे जे स्पेसिफिक अकाउंट आहे, तर हे अकाउंट परत मी शिफ्ट केलं, म्हणजे ह्यातला फंड आहे ना दुसऱ्या अकाउंटमध्ये शिफ्ट केला. त्याची रील पण मी बनवली होती. इथं ॲड करतो रील. जर तुमच्याकडे वेळ असेल तर बघा, नाहीतर व्हिडिओच्या लास्टला टाकतो ती रील. तुम्ही चेकआउट करा. तो व्हिडिओ नीट बघा, म्हणजे तुम्हाला एक कॉन्फिडन्स पण येईल.
तर हे मी का शिफ्ट केलं त्याचं रिझन सांगतो. हे जे अकाउंट आहे ना, हे जे तुम्ही डेल्टाचं अकाउंट जे माझं बघताय ना, हे अकाउंट खूप जुनं आहे. 2023च्या आधीचं अकाउंट ऑलमोस्ट आहे हे आणि ह्याच्यावरती फी खूप जास्ती लागते. तर त्याच्यामुळे काय झालं, की आपले जे आता जे अकाउंट्स असतात, जे रेफरल आपण अकाउंट ओपन करतो, त्याच्यामध्ये 10% ऑफ असते बघा फी. तर त्याच्यामुळे माझं डेलीचं ब्रोकरेज 10,000 जर गेलं, तर ₹1,000 माझे सेव्ह होऊ शकतात. तर त्याच्यामुळे मी काय केलं, नवीन अकाउंट क्रिएट केलं आणि त्याच्यामध्ये फंड ट्रान्सफर करायला एवढी सिंपल गोष्ट आहे आणि त्याचे ट्रान्झॅक्शन पण मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. सो मी आता तुम्हाला सांगतो मार्चपर्यंत बघितलं ना आपण 30 मार्च. आता 30 मार्च ते आपण 29 मेला मी फंड शिफ्ट केला होता. सो 29 मे पर्यंत आपण येऊया आणि ह्याचं टोटल पी-एन-एल आपण चेकआउट करूया. ओके. इथून बघा अकाउंट ग्रो झालंय. भरपूर चांगलं ग्रो झालेलं दिसतंय आपलं अकाउंट. आणि इथे बघा हा जो पी-एन-एल आहे 5.74 लॅक्स रुपीज म्हणजे जवळ-जवळ 6 लाखाच्या आसपास प्रॉफिट झालेत आपल्याला. ह्याच्यामध्ये एकच सिंगल लॉस दिसतोय. पण 2 लाखाची फी गेली आहे. म्हणजे 2 लाखाची फी पकडा 6 लाखातनं 2 लाख गेले 4 लाख आणि ते 50,000 असं 4.5 लाख 5 लाख रुपये आपलं प्रॉफिट नेट प्रॉफिट आपण त्या एवढ्या टाईम पिरियडमध्ये कमवलं. म्हणजे 1 जानेवारी ते मे पर्यंत आपण एवढे चांगले पैसे आपण कमवलेले दिसतात. सो आपण थोडक्यात जर बोललं तर 5-5.5 लाख रुपये कमवले. म्हणजे 80,000चे 5 लाखाच्या पुढे गेलो. म्हणजे जवळ-जवळ फेज 1 जी आपली होती 1 लाखाचे 5 लाख करायची होती. ते फेज 1 होती. फेज 2 होते 5 लाख ते 50 लाख आणि फेज 3 होते 50 लाख ते 1 करोड अशा फेज होत्या. सो फेज 1 आपली इथे कंप्लीट झाली. फेज 1 कंप्लीट झाली तर त्याच्यावरती मी रील बनवली आणि मी सांगितलं की आता फंड मी ट्रान्सफर करून घेतो. ओके. सो सिंपल गोष्ट मी काय केली याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट काय केली माझं इनिशियल जे कॅपिटल होतं माझं प्रिन्सिपल अमाउंट जे बोलतात 1 लाख जे कॅपिटल होतं 80,000 जे टाकलं होतं ते काढून घेतलं विड्रॉ करून घेतलं. इव्हन त्याच्यापेक्षा जास्तीच 1 लाख मी विड्रॉ करून घेतले आणि राहिलेले पैसे त्या अकाउंटवरती दुसऱ्या अकाउंटवरती टाकले आणि त्याच्यावरती ट्रेडिंग केलं. म्हणजे आता काय झालं की इथून पुढे रिस्क फ्री आपण पूर्णपणे आहे. म्हणजे जरी लॉस जरी झाला तर आपल्या कॅपिटलवरती होणार नाही. प्रॉफिटच्या कॅपिटलवरती लॉस होतील. हे कन्सिडर करून मी काय केलं अकाउंट शिफ्ट केलं. सो समजून घ्या एक गोष्ट की आपण 80,000 ते 5 लाख पोहोचलेलो ऑलमोस्ट फेज 1 मध्ये. किती महिन्यामध्ये तर जवळ-जवळ ह्याच्यासाठी आपल्याला 5 महिने लागलेत. ओके. म्हणजे टाइम पिरियड मोठा लागला बिकॉज आपली स्ट्रॅटेजी जी होती ज्याच्या विश्वासावरती आपण ट्रेडिंग चालू केलं होतं ती स्ट्रॅटेजी काम करायची बंद झाली होती. तरी पण आपण काम थांबवलं नाही. तरी सुद्धा आपण सातत्य ठेवलं कामामध्ये. दुसरं फाइंडिंग आपलं आणलं आणि त्याच्यावरती आपण काम करत राहिलो. ही खूप मोठी गोष्ट आणि ह्याच्यामध्ये शिकण्यासारखं भरपूर काही गोष्टी आहेत. त्या मी तुम्हाला जसं सांगितलं की ह्यातनं खूप जास्त गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तर नोट डाऊन करा तुम्ही की बाबा ह्याच्यामध्ये नक्की काय शिकण्यासारखं होतं. भरपूर सारे तुमचे क्वेश्चन्स असतात. तर लाईव्ह स्ट्रीमला या. लाईव्ह स्ट्रीम आपली एव्हरीडे असते. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथे जॉईन करा आणि लाईव्ह स्ट्रीमचा दुसरा आपला युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला लाईव्ह स्ट्रीमला यावं लागेल. ओके. सो आता काय करूया आता दुसरं अकाउंट आपण लॉग इन करून घ्या. हे लॉग आउट करूया आणि दुसरं लॉग इन करूया. तर हे लॉग आउट करू आपण. ओके. सो आता आपण इकडे दुसरं अकाउंट लॉग इन केलंय तर त्याचा आयडी बघून घ्या. प्रीतम आयडी नाव आहे. 46490339 ओके हा आयडी आहे आणि तुमचे जे रील मी बनवली होती ना फेज 1 कंप्लीट झाल्यानंतर त्याच्यामध्ये पण हाच आयडी मेन्शन आहे बघा की ह्याच्यामध्ये मी फंड आता ट्रान्सफर करतो. म्हणजे पूर्ण ट्रान्सपरन्सी मी मेंटेन केली आहे. मित्रांनो चॅलेंज खूप लोक घेतात बघा पण कसं असतं माहितीये का ज्याच्यामध्ये प्रॉफिट्स होतील ना ते अकाउंट ते दाखवतात. पण आपण तसं नाही आपण आधीच चॅलेंज घेतलंय आधीच आयडी मेन्शन केलं आणि त्याच्यामध्येच काय जो पीएनएल होईल म्हणजे लॉस जरी झाला असता ना तरी मी तो तुमच्यासोबत शेअर नक्की केला असता. ही ट्रान्सपरन्सी मेंटेन करणं खूप जास्त गरजेचं आणि मी ते मेंटेन करतो. कुठल्याही माणसांना फसवावं असं माझं इंटेन्शन बिलकुल नाहीये. मला मार्केटची रिअलिटी दाखवायला खूप जास्त आवडते आणि ती मी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. ओके. सो आता ह्याचा पीएनएल आपल्याला बघायचा कुठल्या डेट नंतर 29 मे नंतर. ओके. पीएनएल अॅनालिटिक्स वरती जाऊया. कस्टमाइज वरती जाऊया. 29 मेला इथं जावं लागेल आणि त्याच्यानंतर टिल डेट जर घेतलं तरी चालेल बट टिल डेट घेऊया आपण. ओके नो प्रॉब्लेम. अप्लाय वरती क्लिक करूया. ओके. सो याप्रमाणे आपला अकाउंट बघा इथं 5 लाखाचं डिपॉझिट आहे आणि त्याच्यानंतर फंड ग्रो झाला ते सोडून द्या. मला डायरेक्ट तुम्हाला खाली दाखवायचे. तर ह्याच्यामध्ये जे प्रॉफिट झाले ते 6 लाख रुपयाचे प्रॉफिट झाले. तर तुम्ही म्हणाल की सर ते 5 लाख हे 6 लाख म्हणजे 11 लाखाला पोहोचला तुम्ही. नाही तसं नाहीये कारण की फीज खूप जास्त गेली याच्यामध्ये. आता हे बघा 3.71 लॅखची फी मी दिली आहे. मे, जून, जुलै सॉरी मे तर संपलाच होता. जून, जुलै, ऑगस्ट 3 महिन्यामध्ये मी जवळ-जवळ 4 लाखाच्या आसपास फी दिली आहे. मग तुम्ही पकडा की 3.7 लॅक्स आणि 6 लॅक्स म्हणजे 2-2.5 लाखाच्या रुपयाच्या आसपास मला ह्याच्यामध्ये पूर्ण 2-3 महिन्यामध्ये प्रॉफिट झालेले आहेत. ओके. आता 2-2.5 लाखाचे प्रॉफिट्स आणि लॉसेस तुम्ही बघा की खूप कमी लॉसेस रँडम लॉसेस फक्त होतात आपल्याला याच्यामध्ये. आता तुम्हाला वाटत असेल की सर इथं फी एवढी जास्त जाते डेल्टाला खूपच प्रॉब्लेम आहे सर. पण मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट लेसन आहे हा की मित्रांनो फी जरी जास्ती जात असतील ना तरी बिझनेस खूप मोठा होतो याच्यामध्ये. आता मी तुम्हाला सांगतो सिंपल गोष्ट काय खूप जुनी गोष्ट आहे 2020च्या आधीची गोष्ट आहे. 2018-19 आस्था नावाचा ब्रोकर होता. आयसीआयसी डिरेक्ट नावाचे ब्रोकर होते. ते काय करायचे माहितीये का की 500,000 रुपयाला निफ्टी बँक निफ्टीमध्ये लॉट सेल करून द्यायचे म्हणजे ऑप्शन सेलिंग करून द्यायचे. पण त्या टाइमला ते ब्रोकरेज पर लॉट घ्यायचे ₹50 ₹60 असे लॉट घ्यायचे ब्रोकरेज म्हणजे खूप जास्ती
ब्रोकरेज जे जायचं, पण बिझनेस पण बनायचा. म्हणजे बिझनेसमध्ये समजा फॉर एक्झाम्पल ट्रेडिंगमध्ये आपल्याला 10,000 रुपये प्रॉफिट झालं तर 3-4 हजार ब्रोकरेज जायचं, पण तरी सुद्धा परवडायची गोष्ट आहे. कारण की प्रॉफिट्स होत होते, मार्जिन खूप जास्त भेटत होतं. म्हणजे बिझनेसला ग्रोथ खूप चांगली भेटत होती. सिंपल गोष्ट इकडे डेल्टामध्ये आहे, की तुम्ही ऑप्शन सेलिंग जे आहे ते 10-20 रुपये, 100 रुपयांनी सुद्धा करू शकतात आणि बिझनेसला अपॉर्च्युनिटी किंवा ग्रोथ जास्त आहे. त्याच्यामुळे फी पण जास्त जाते, कारण की व्हॉल्यूम तेवढा जनरेट होतोय. म्हणजे आपण ट्रेडिंग खूप जास्त करतोय. सो मला काही प्रॉब्लेम नाही. मला असं वाटतं जर 4 लाख रुपये फी गेली आहे ना, पण मी एवढे पैसे बनवू शकलोय, जे की इंडियन मार्केटमध्ये मला खूप मोठं कॅपिटल लागलं असतं हेच पैसे बनवण्यासाठी. ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. ओके, ही खूप जास्त महत्त्वाची आहे. 7.47 लॅक्स म्हणजे 7.5 लाख रुपयाच्या आसपास कॅपिटल राईट नाव आहे आपलं. म्हणजे 80,000ने सुरुवात केली होती मित्रांनो आणि आता 7.5 लाखावरती आपण राईट नाव पोहोचलोय. सो ऑलमोस्ट असं पकडा, तुम्ही कन्सिडर करा की 1000% रिटर्न्स इथं आपल्याला बनले, जे की इम्पॉसिबल गोष्ट आहे मित्रांनो. हे एवढं शक्य नाहीये. तुम्ही म्हणाल की सर तो ट्रेडर आहे त्याने एवढं केलंय, तो त्या ट्रेडरने तेवढं केलंय, पण त्यांनी कधी व्हॅलिड प्रूफ्स दाखवलेत का? किंवा सिंपल गोष्ट आहे, त्याने तोच आयडी शेअर केलाय का तुमच्यासोबत? कारण की मल्टिपल आयडीज वरती लोक ट्रेड करतात आणि हा आयडी तो आयडी असं दाखवतात, म्हणजे ज्याच्यावरती प्रॉफिट होतो तो आयडी दाखवतात. हे जे चॅलेंज आहे ना, ते पूर्ण होईल की नाही मला माहित नाही, पण आता काही प्रॉफिटच्याच अकाउंटवरती आपण प्रॉफिटवरतीच ट्रेड करतोय. जर लॉस झाला तर तुमच्यासोबत डेफिनेटली मी शेअर करेन, आणि जर ग्रोथ झालं जर देवाच्या कृपेने तर डेफिनेटली मी एक अचिव्हमेंट केली असेल माझ्या लाईफमध्ये. आता तुम्ही म्हणाल की सर चॅलेंजेस तुम्ही का घेता? चॅलेंजेस ह्याच्यासाठी घेतो आपण कारण की स्वतःला पुश करण्यासाठी, रूल ब्रेक न करण्यासाठी. तुम्ही पण जेव्हा एखादं चॅलेंज घेता आणि तुम्ही तुमच्या मित्राला शेअर करता, मी एक चॅलेंज घेतलंय आणि मी ह्याला रूलला फॉलो करणार, तर तुम्ही काय करता, तुम्ही बंधनामध्ये अडकता आणि ते रूल्स तुम्ही फॉलो करता आणि करायलाच लागतं. सो दॅट्स वाय चॅलेंज घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, म्हणून मी हे चॅलेंज घेतलं. आता दुसरं इम्पॉसिबल चॅलेंज घेतलंय, ते पण तुम्हाला मी सांगतो. हे इम्पॉसिबल चॅलेंज आहे, ते पण तुम्हाला सांगतो मित्रांनो. 180 डेज नावाचं इम्पॉसिबल चॅलेंज आपण घेतलं, जे कधीच हिस्ट्रीमध्ये कोणी घेतलेलं नाही. हिस्ट्रीमध्ये बोलतोय, कधीच कोणी घेतलं नाही. का? आजच एक रिपोर्ट मी तुम्हाला म्हणजे इन्स्टावरती पोस्ट केली आहे, की खूप सारे लोक लॉस केलेत. म्हणजे 97% ट्रेडर जे आहेत ते लॉस करतात एफ-एन-ओ मध्ये. म्हणजे सेबी पण म्हणते की स्पेक्युलेशन आहे मार्केट, म्हणजे एक प्रकारे गॅम्बलिंग मार्केट आहे हे, तर त्याच्यामध्ये पैसे बनत नाहीत. पण मित्रांनो तुम्हाला गंमत वाटेल, 180 डेज म्हणजे 6 महिन्याचा जो फेज आहे त्याच्यामध्ये आम्ही 100 लोकांना एंट्री घेतलेली आहे. 100 लोक आमच्या सोबत पार्टिसिपेट केलंय त्यांनी आणि आमची एक कम्युनिटी बनली 100 लोकांची. 100 लोक मिळून आम्ही 6 महिन्यासाठी एकत्र ट्रेडिंग करतोय आणि आम्ही सगळे लोक प्रॉफिटेबल आहेत राईट नाव. खूप जास्त रिटर्न्स असे काही बनले नाहीत, पण आम्ही राईट नाव प्रॉफिटेबल आहे. 3-4 महिने झाला आम्ही प्रॉफिटेबल आहे. 6 महिने कंप्लीट झाले की एक इव्हेंट होणार आहे. तो इव्हेंट मेगा इव्हेंट आहे. त्या इव्हेंटमध्ये त्यांना अप्रिशिएट केलं जाईल की तुम्ही प्रॉफिटेबल झालात आणि जी गोष्ट 97% लोक करू शकत नाहीत ते तुम्ही करून दाखवले, तर 3% लोकांनी करून दाखवलं. सो मित्रांनो त्यांना अशा गोष्टी शिकवल्या गेल्यात ना, म्हणजे असं ट्रेन केले त्यांना की ते त्यांच्या लाईफ लॉंग राहील, त्यांच्यासोबत कायमस्वरूपी राहील आणि ते आता प्रॉफिटेबल ट्रेडर राईट नाव बनलेत. प्रॉफिटेबल भरपूर लोक बोलतात की प्रॉफिटेबल ट्रेडर ऍक्च्युअली प्रॉफिटेबल ट्रेडर काय असतो ना, ते तुम्हाला त्यांना बघून समजेल. ओके, सो मित्रांनो हा इव्हेंट पण लवकरच होणार आहे. ऑफलाईन इव्हेंट असणार आहे पुण्यामध्ये. जर तुम्हाला ह्या इव्हेंटला यायचं असेल ना, टेलिग्राम जॉईन करून ठेवा. तुम्हाला 15 ते 20 दिवसातच लवकर अपडेट्स येतील आणि तुम्ही त्याला जॉईन सुद्धा करू शकता. हे खूप जास्त इम्पॉर्टंट अपडेट आहे. जर हे 180 डेज चॅलेंज आपण कंप्लीट करतो ना मित्रांनो, तर आपण एक हिस्ट्री क्रिएट केली, जे कधीच झालं नव्हतं. आपण एक इतिहास घडवलेला आहे आणि हे जे 100 लोक आहेत ना, तर त्या इतिहासाचे भागीदार आहेत आणि तुम्ही साक्षीदार बनवू शकतात तो इव्हेंट जॉईन करून. ओके, सो मित्रांनो ह्याच गोष्टी मला तुम्हाला शिकवायच्या होत्या, सांगायच्या होत्या की याप्रमाणे आहे ट्रेडिंग चॅलेंज आपण का घेतलं, कशासाठी घेतलं आणि कशा प्रकारे आपण ग्रो होऊ शकतो. एखादी स्ट्रॅटेजी फेल झाली तर आपण लगेचच म्हणजे चेंज करता आली पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे, स्ट्रॅटेजीवरती काम करता आलं पाहिजे, कन्सिस्टन्सी असली पाहिजे. अशा भरपूर साऱ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला. तर तुम्ही काय शिकलात या व्हिडिओमध्ये ना, कमेंटमध्ये कळवा आणि काही डाऊट्स असतील तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे, तुम्ही मला मेसेज सुद्धा करू शकता किंवा लाईव्ह स्ट्रीमला सुद्धा येऊ शकतात. आणि होप सो की तुम्हाला हे जेन्युइन जे मार्केट आपण शिकवतोय, समजवतोय, ते तुम्हाला ऐकायला बघायला आवडत असेल. तर मित्रांनो हा व्हिडिओ आहे ना, खूप लोकांना शेअर करून आणि चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा, कारण की अशाच लोकांना आपण सपोर्ट केला पाहिजे जे मार्केट जेन्युइन सांगतात, ना की काहीतरी चुकीच्या गोष्टी सांगतात. ओके, सो खूप झाली बडबड मित्रांनो. चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय. जय महाराष्ट्र.